महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचे शेतीत नवोपक्रम। चांदई येथील माधव कोळंबे यांच्या शेतीत विविध प्रयोग यशस्वी। नरेश कोळंबे, कडाव। कर्जत तालुक्यातील अनेक लोक आज शेतीत रमलेले दिसत आहेत। विविध प्रकारच्या पिकांची यशस्वी उत्पादन घेऊन राजकारण आणि शेती यांची योग्य सांगड घालताना काही राजकारणी व्यक्ती दिसत आहेत। राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्ती श्रीमंत झाल्यानंतर त्यांना शेती अथवा इतर कामांमध्ये रस राहत नाही, पण या गोष्टीला अपवाद माधव कोळंबे हे ठरले आहेत। त्यांनी शेतीत झेंडू, वांगे, काकडी, भुईमूग, वाल, भेंडी, मिरची, दुधी भोपळा, टोमॅटो, दोडका आणि आता लावलेल्या कलिंगड या पिकांचे यशस्वीपणे उत्पादन घेतले आहे। चांदई येथे राहणारे माधव कोळंबे हे अनेक वर्षांपासून राजकारणात असून याआधी त्यांनी मटेरियल सप्लायर म्हणून सुद्धा यशस्वी व्यवसाय केलेला आहे। परंतु कोरोनामध्ये कामांमध्ये आलेल्या उतार चढाव यांच्यामुळे त्यांनी शेती करण्याचे ठरवले। त्यानुसार विविध लोकांचे मार्गदर्शन घेत त्यांनी झेंडू, वांगे, भुईमूग, वाल, टोमॅटो, भेंडी, काकडी, मिरची, दुधी भोपळा, दोडका, कलिंगड अशा अनेक पिकांचे विक्रमी उत्पादन घेतले आहे। सध्या शेतीत विविध प्रकारचे प्रयोग होत आहेत। शेतीपासून दुरावलेले शेतकरी पुन्हा शेतीकडे वळू लागले आहेत। शेतमजुरी आणि इतर खर्चाने गुरफटलेला शेतकरी आता पुन्हा नवी उमेद घेऊ पाहत आहे। ही एक आशादायक बाब पुढे येऊ पाहत आहे। विविध राजकारणी, खेळाडू तसेच अभिनेते आपल्या फावल्या वेळेत शेतीत रममान होताना दिसत आहेत। त्यामुळे कमी लेखलेल्या जात असलेल्या शेतीला येत्या काही वर्षात सुगीचे दिवस येतील असे म्हणायला हरकत नाही। विदर्भ ब्युरो चीफ। असं असताना राजकारणातील राजनीती धुरंधर म्हटलं जाणार, तुम्ही शेतीकडे कसे वळलात? अतिशय चांगला प्रश्न विचारलात तुम्ही। राजकारण हा मी तसा विद्यार्थी त्याच्यापासून करतोय। मी आत्ता 6वीमध्ये असल्यापासून राजकारण करत होतो, परंतु शेतीचा माझा मूळ पिंड आहे। माझ्या वडिलांपासून मी शेती करतो आणि शेतीमध्येच खरा मला इंटरेस्ट होता। जसा कनिष्ठ नोकरी आणि उत्तम शेती हा पर्याय निवडून मी माझ्या लहानपणापासून माझ्या वडिलांसोबत मी शेती करत होतो आणि त्यामध्ये मला आज पण समाधान आहे। शेतीमध्ये विविध प्रयोग साकारताना कुठल्या कुठल्या प्रकारची शेती आपण केलेली आहे? तसं तर मी मध्यंतरीच्या काळामध्ये मी सप्लायरचा धंदा करायचो, परंतु कोरोनानंतर जेव्हा अशी परिस्थिती उद्भवली की शेतीशिवाय पर्याय नाही आणि मी सरळ निघलो तो शेतीमध्ये उतरलो। आजपर्यंत मी कोरोनापासून आज तर गायत बरीचशीच विविध प्रकारची पिके घेऊन एक नवीन प्रयोग सक्सेस केलेला आहे। तरी त्यात मी भेंडी असतील, कारली असतील, तुमचे गवार असेल, वांगी असेल, कलिंगड असेल, तांबाटी असेल, या अनेक माध्यमातून भुईमुगापासून तर सूर्यफुलापर्यंत अनेक पिकं मी घेतलेली आहेत आणि चांगला प्रॉफिट त्यात मी मिळवला आहे। मी शेतीमध्ये आजही समाधानी आहे। आणि तुम्ही विचारलात एक धुरंधर राजकारणाच्या बाबतीत जर पाहायला गेला तर खरोखर मी धुरंधरच आहे, परंतु मी कुणाशी स्पर्धा म्हणून केली नाही किंवा मी कुणाला पाण्यात पाहिलं नाही, त्याच्यामुळे मी राजकारणात पुढे गेलो नाही। पण मी राजकारणात जिथं आहे तिथं अगदी समाधानी आहे आणि आजही मी कुणाला स्पर्धक समजत नाही की मला राजकारणामध्ये कुणाचं काय हिरावून घेऊन मला काहीतरी मिळलं पाहिजे अशा तत्वाचा माणूस नाही। त्यामुळे मी शेतकरी आणि राजकारणी या दोन्ही समीकरणामधून मी इतका समाधानी आहे का आज मला या शेतीच्या माध्यमातून पण लोकांची सेवा घडते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी राजकारणात असताना लोकांची सेवा व्यतिरिक्त मी काही केलं नाही। आजही मी इतक्या दिवसाचा राजकारणी असून मी अत्यंत ज्या परिस्थितीत आहे तसाच आहे। जर शेती आणि राजकारण असे दोन विषय तुमच्या समोर ठेवलेत तर तुम्ही पहिला प्रेफरन्स कशाला द्याल? शेतीला द्याल की राजकारणाला द्याल? खरं तर साहेब, आज राजकारण तुम्हालाही माहीत आहे का आज राजकारण काय चाललेलं आहे। माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता म्हणजे किती झाडकी पत्ती, परंतु आज देशाचं पाहिलं, महाराष्ट्राचं पाहिलं, राज्याचं, तर या राजकारणामध्ये मला वाटत नाही का काय राहिलं आहे म्हणून। कारण राजकारणामध्ये काय राहिलं आहे, मी आलो, माझा मुलगा आला, माझी सून आली, माझे नातेवाईक आले, काय फक्त माणूस नातेवाईकाचा बघतो, इतराचा कार्यकर्ता हा कार्यकर्ताच राहतो। नेता झाला की नेत्याचा पोरगा नेता होतो, नेत्याचा नातेवाईक नेता होतो। त्याच्यामुळे मी जास्त प्राधान्य, माझा एक सल्ला असेल तरुण वर्गाला असेल का तुम्ही शेतीला प्राधान्य द्या। आज शेतीची गरज आहे, कारण आज भविष्यात आपण नोटा तळून खाऊ शकत नाही। आपण कुठे स्लॅब कॉन्क्रीट वगैरे ज्या आपण करतो त्याचा काही उपयोग होणार नाही।
तर आपल्याला शेती एके शेती पाहिजे, कारण शेतकरी जगल तर देश जगल आणि शेतकरी टिकल तर देश टिकल. शेतीसाठी सगळ्यात आवश्यक हा शेतमजूर असतो. तर या शेतमजुराची काय आपण व्यवस्था केली? खरं तर अतिशय चांगला प्रश्न आहे. आज प्रत्येक माणूस हा मजुरावर अवलंबून असतो आणि मजुरावर अवलंबून असल्यामुळे त्याला शेती करणं परवडत नाही. परंतु मी काही सीझनपुरते लेबर घेऊन मी माझ्या 2 पत्नी आणि मी आम्ही सतत शेतात राबतो आणि इतर ठिकाणी कुठं कामाला जाण्यापेक्षा आपल्या शेतामध्ये करायचं, आपल्या शेतातनं पिकवायचं आणि आपणच खायचे, आपणच कमवायचे, ह्या उद्देशाने आम्ही चालतो आणि मजुरांचा प्रश्न मला उद्भवत नाही. त्याच्यामुळं मी स्वतःही कष्ट केल्यामुळं किंवा स्वतः शेतीत राबल्यामुळं मला मजुराचा प्रश्नच उद्भवत नाही. शेतीमध्ये विविध प्रयोग झाले, आता राजकारणात प्रयोग करण्याची वेळ आलेली आहे. जर तुम्हाला कोणी टाळी दिली राजकारणासाठी तर ती तुम्ही परत त्यांना द्याल का? अगदी खरं आहे. राजकारणाच्या बाबतीत जर पाहायला शेतीचे विविध प्रयोग मी अतिशय सक्सेस केलेले आहेत. परंतु राजकारणामध्ये मी अनेक लोकांना उंच पदावर नेलेले आहेत, हे मात्र टाळता येणार नाही. कारण मी एक राजकारणाचा एक माइंड मास्टर आहे आणि मी ज्याच्या खांद्यावर हात टाकेल किंवा जो माझ्या शिडीवरून चढेल तो वर गेल्याशिवाय मात्र राहत नाही. आता तुम्ही एक प्रश्न विचारलाय, चांगला प्रश्न आहे की तुम्हाला जर कोणी टाळी दिली तर मला टाळी देण्यापेक्षा मी जसा कुणाचा स्पर्धक नाही तसा मला कोणी स्पर्धक होणार नाही. थोडक्यात मी काय मोठी कोणी निवडणूक लढणार नाही, परंतु ग्रामपंचायतमध्ये जर लढत असताना तर विरोधकसुद्धा माझ्या विरोधात लढणार नाही याची मला खात्री आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे. परंतु योग्य आली, जनतेचा हित असेल, जनतेचा फायदा करायचा असेल तर योग्य वेळेस मी तो स्वीकार करीन. विविध प्रयोग करताना कुठली पिके घेतली आणि त्यासाठी तुम्ही काय मेहनत घेतली? खरं तर शेती करताना पहिल्यांदा एक नाव घेईल तर मला एक मार्गदर्शन म्हणून म्हशामध्ये एक सावंत अग्रो नावाचं एक दुकान आहे आणि त्या दुकानाचे मालक सचिन सावंत यांच्याकडून मी प्रथम मार्गदर्शन घेतलं आणि त्यांनी मला सल्ला दिला. तर मी प्रथम ठिबक सिंचन पद्धतीने शेती केली आणि जी पिकं घेत असताना मग कुठलीही वांगे असो, तांबडी असो, मिरची असो, भेंडी असो, कलिंगड असो, त्यासाठी लागणारा जो काही रासायनिक खते असतील, तुमचे कीटकनाशक असतील, त्या सगळ्या मी सचिन सावंत यांचा सल्ला घेऊन करत होतो आणि अतिशय उत्तम प्रकारे मी शेती मला अगदी सक्सेस झाली हे सांगायला मला अभिमान वाटतंय. आज कलिंगडाचं पीक हातात असताना त्यातून किती नफा मिळेल असं आपल्याला वाटतंय? कलिंगडाचा आज जरी मार्केट डाऊन असेल तरी माझ्या अंदाजे मला चांगल्यापैकी नफा मिळेल. मी अगदी माझ्या पिकाला किंवा माझ्या मेहनतीला दोष देतच नाही. मी आज अगदी सांगतो की चांगल्यात चांगला नफा मला मिळेल, त्याबद्दल शंका नाही. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील
ठळक आणि ताज्या घडामोडी.